नमस्कार. कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी बाबासाहेब मुजमुले. आपण आज छत्रपती संभाजीनगर शहरामधील वार्ड क्रमांक 25 या ठिकाणी आलेलो आहोत. तर हा वार्ड क्रमांक जो आहे तो प्रभाग अ, रामनगर, विठ्ठलनगर, प्रकाशनगर, म्हाडा कॉलनी, कामगार कॉलनी, चिकलठाणा, बजरंग नगर आदी वस्त्यांचा मिळून हा प्रभाग झालेला आहे. तर या प्रभागामध्ये अनेक समस्या अनेक दिवसापासून ठाण मांडून आहेत. तर याच प्रभागामधून अ, कोमल कल्याण रंधे पाटील या अ, शिवसेना शिंदे यांच्याकडून उमेदवार म्हणून उपस्थित आहेत आणि आपण या वार्डामध्ये नेमक्या कोणत्या प्रकारच्या समस्या आहेत आणि कशा पद्धतीनं या निवडणुकीला त्या सामोरे जात आहेत या संदर्भात आपण त्यांच्याशी आणि एकंदरीत या वार्डमधील अनेक नागरिकांशी चर्चा करणार आहोत. कोमलताई मला हे सांगा, की आपलं शिक्षण किती झालेलं आहे आणि तुमचं पूर्ण नाव सांगा? सर्वप्रथम माझं नाव कोमल कल्याणराव रंदे आणि वार्ड क्रमांक 25 प्रभाग क्रमांक 25 मध्ये मी इच्छुक उमेदवार आहे एकनाथ शिंदे या गटामधून. आणि माझं एज्युकेशन BSc झालंय, बॅचलर ऑफ सोशल केमिस्ट्री, आणि MSW मास्टर ऑफ सोशल वर्क मध्ये मी PG केली आहे. हं. आणि सध्या शरद कल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मधून मी छोटीशी प्री स्कूल माझ्या वार्डामध्ये स्टार्ट केली आहे. बरं. ती मी सध्या कार्यरत आहे त्या. बरं. मला सांगा, की राजकारणामध्ये एक शहाण्याने पडू नये असं म्हटलं जातं आपल्याला. एक म्हण आहे. पण आपण एक उच्च शिक्षित आहात. PGचं शिक्षण घेतलेलं आहे. एक सामाजिक कार्य करत आहात. तर तुम्ही या राजकारणामध्ये येण्याचं नेमकं कारण काय वाटतं? म्हणजे बालपणापासूनच मला समाजकार्याची वगैरे आवड आहे. हं, आणि म्हणजे वडील पण मला सपोर्ट करतात, त्यामुळे मी पहिल्यापासूनच या कामामध्ये कार्यरत आहे. हं, हं. आणि माझं एज्युकेशनच मास्टर ऑफ सोशल वर्क झालंय, त्यामुळं इच्छा आहे मला की काम करायची. शेवळीकर महाराज यांना विचारतो, की काय वाटतं तुम्हाला, की या वार्डाचा विकास करण्यासाठी काय करायला पाहिजे? हां, ह्या वॉर्डाच्या विकासासाठी मला असं एक वाटतं, की कोमलताईच्या रूपाने हे समर्थ नेतृत्व आम्हाला प्राप्त होईल. बरं. कारण त्या त्या उच्च शिक्षित आहेत हं, हं. आणि त्यांनी सोशल वर्कमध्ये त्यांनी त्याच्यामध्ये डिग्री प्राप्त केलेली आहे. हं, त्यामुळे त्यांना ह्या आमच्या सगळ्या वार्डामधील जे काही कॉलन्या असतील, त्या कॉलनीच्या ज्या समस्या आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या वगैरे ड्रेनेज, लाईन डीम असणे वगैरे ह्या जे काही समस्या असतील वगैरे काही, त्या सगळ्या समस्या त्या प्रामुख्याने समोर मांडतील आणि आमच्या त्या समस्या पूर्ण करतील, अशी एक आम्हाला त्यांच्याकडून खूप मोठी अपेक्षा. अपेक्षा आहे. बरं, बरं. आणि त्या अपेक्षा आमच्या पूर्ण करतील हां, असा आम्हाला विश्वास आहे. या ठिकाणी आणि एक हां. आणि त्यासाठी एक वारकरी संप्रदाय हं, हं. आणि इतर सगळ्या संप्रदायाच्या दृष्टिकोनातून म्हणजे मी एक एक पाठिंबा आहे तुमचा. नाही, एक महाराज आहे हां, हां, हां. आणि ते कीर्तनकार आहे, भागवतकार आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझा त्याला पाठिंबा सहित आशीर्वाद आहे. बरं, बरं. ठीक आहे. या ठिकाणी काही रामनगर मधले नागरिक उपस्थित आहेत. तर आपण विचारूया, ज्येष्ठ पत्रकार पण आहेत या ठिकाणी. तर त्यांना विचारू, की काय वाटतंय कोमल रणदिवे पाटील ताईंविषयी काय सांगाल? कसं आहे की कोमल रंदे पाटील ही आमच्या समोर लहानाची मोठी झालेली लेकबाळ आहे. आणि त्यामुळं या वस्तीमध्ये, या वार्डामध्ये काय समस्या आहे, या वस्तीतील लोकांचं काय दुःख आहे, काय प्रॉब्लेम आहेत, ते कसे सोडविले गेले पाहिजे याची तिला जाण आहे. बरं. ती सुशिक्षित आहे. आणि सुशिक्षित असल्यामुळं तिच्या विचाराला एक दिशा आहे. आणि माझं स्वतःचं मत असं आहे की ती निवडून आल्याच्या नंतर निश्चितच या वार्डाला एका वेगळ्या वळणावर नेऊन ठेवील, एक वेगळी दिशा देईल. क्रांतीचा, परिवर्तनाचा, समतेचा वार्ड म्हणून हं, हं. या वार्डाची ओळख अख्ख्या संभाजीनगरला होईल हं, हं. असं मला वाटतं. म्हणजे एक नंबरचा वार्ड होईल असं म्हणायचं तुम्हाला? झालाच पाहिजे. विकास कसा आहे की विकास करण्यासाठी त्याला दृष्टी लागती, चिंतन, मनन, अभ्यास लागतो. आणि बाई ऑलरेडी क्वालिफाईड आहे, सुशिक्षित आहे,
सर्व प्रश्नांची जाण आहे. त्यामुळं ते प्रश्न कसे मांडायचे, कसे सोडून घ्यायचे, आयुक्तांशी कसं बोलायचं, आमदाराला कसं बोलायचं, खासदाराला प्रश्नासंदर्भात, निधी संदर्भात कसं कन्व्हिन्स करायचं, हे ऑलरेडी तिला ज्ञान आहे. त्याच्यामुळे हे सगळं ते करू शकेल असा आम्हाला आत्मविश्वास आहे. या ठिकाणी काही नागरिकांनी खूप इच्छा कोमलताईकडून व्यक्त केलेल्या आहेत. तर आणि त्यांच्या अपेक्षा कशा पद्धतीनं कोमलताई पूर्ण करेल, तर आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा विचारूया की कोमलताई, सुशिक्षितांसाठी आणि एकंदरीत ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण वार्डामध्ये कशा पद्धतीनं सुविधा करणार आहात? प्रभाग क्रमांक 25 मध्ये आता मी लहानाची मोठी झाली आणि तिथं असं ज्येष्ठ नागरिकांसाठी बघायला गेलं तर गार्डन वगैरेची सुविधा पण नाहीये, वाचनालय पण नाहीये आणि युवकांसाठी असे कौशल्य प्रशिक्षण आतापर्यंत कधीही वार्डामध्ये झालेले नाहीये. तर ते घेण्याचा मानस माझा नक्कीच तिथं असेल आणि महिलांसाठी विशेष म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा आणि युवतींसाठी प्रशिक्षण घेण्याचा माझा मानस आहे. बरं. या ठिकाणी काही महिला नागरिक पण आहेत. तर ज्येष्ठ या ठिकाणी आजी आहेत आपल्या समोर. तर जाणून घेऊया आजींना काय वाटतं. हा आजी, या ठिकाणी एक तरुण मुलगी इलेक्शन निवडणुकीला उभी आहे. तर आणि त्या तुमच्या वार्डाचा पूर्ण विकास करते असं म्हणते, सुशिक्षित आहे. तर तिच्याविषयी काय अपेक्षा आहेत तुमच्या, काय करायला पाहिजे तिनं? तिला घ्यायला पाहिजे ना नोकरीला याला. बरं बरं. म्हणजे इलेक्शन मध्ये घ्यायला तिनं पाहिजे. निवडणुकीला उभं राहिलं उभं पाहिजे. राहिलं पाहिजे. बरं. अजून तिनं काय करावं? निवडणूक चांगली करते ती, करायला पाहिजे. बरं. विकास करेल असं वाटतंय का? हा करी. बरं. काय ज्येष्ठ नागरिकांसाठी, म्हाताऱ्या माणसांसाठी काय करायला पाहिजे तिनं? म्हाताऱ्या माणसाची सेवा करते, सारं करते. सेवा करेल. बरं बरं. आजीला इतका विश्वास आहे की ज्येष्ठ नागरिक, म्हाताऱ्या माणसांसाठी अगदी सेवा करण्यासाठी पात्र अशी मुलगी आहे असं आजींचं म्हणणं आहे. तर काय सांगाल? आमच्या वार्डात 22 वर्षापासून आम्ही राहतो, पण तिथं पाणी आणि याची व्यवस्था कधीच नाही झाली. कारण बरं. की 10 ते 12 दिवसानंतरच पाणी येतंय. आता ते 1 दिवस आड व्हायलाच पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. म्हणजे पाणी हा मोठा मुद्दा आहे, स्त्रियांसाठी खूप मोठा मुद्दा आहे. आहे. तो प्राधान्यानं सोडवला पाहिजे. ताई, काय म्हणता याच्यावर, काय सोल्युशन काढायला आपण? 8 ते 8 दिवसाला येतं पाणी, तर मी निश्चितच 1-2 दिवस आड पाणी येण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न करेन. बरं. संपूर्ण छत्रपती संभाजीनगर मध्ये पाण्याचा प्रश्न आहे. पण आता ताई सांगतायत, कोमलताई, की मी 1 दिवस आड पाणी वार्डामध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीन. सर, काय वाटतं तुम्हाला? कोमलताई रंधे हे जे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, त्यानंतर गाडगे महाराज, बिरसा मुंडा, या सर्व समाजाच्या लोकांना घेऊन चालणाऱ्या व्यक्ती आहेत, बरं. युती आहेत. हो. आणि महानगरपालिकेला धडक मारून या सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या कर्तव्यदक्ष अशा युती आहेत. आणि त्यांना जो पक्ष या सर्व महापुरुषाच्या विचारावर चालतोय, शिंदे साहेबाचा, त्यांनी नक्कीच यांना संधी द्यावी व यांना पुढील कार्यास जनसेवेची संधी द्यावी असं मला वाटतंय. आणि त्या खरोखरच पिढ्यानपिढ्या जे राजकारण करतात घरातले लोक, त्यांना घराणेशाहीला ते तडा देतील आणि इथलच्या लोकांना न्याय देतील असं मला अपेक्षा वाटते. आणि त्यांना तिकीट द्यावं, आम्ही त्यांना बहुमतानं निवडून आणू, ही आमची अपेक्षा आहे. या ठिकाणी घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित झालेला आहे. तर की कोमलताई या ठिकाणी इलेक्शनला उभे आहेत, तर तुम्हाला काय वाटतं त्याविषयी? कोमलताई या हायली एज्युकेटेड कॅन्डिडेट आहे आणि त्या चांगलं समजत्या एज्युकेटेड असल्यामुळं की बाबा ह्या वार्डात आपण कशा प्रकारे चांगला विकास करू शकतो, बरोबर ना. आणि माझी वैयक्तिक मागणी अशी आहे, चिकलठाणा जी स्मशानभूमी आहे तिथं आजपर्यंत ज्या पद्धतीनं चाललेलं आहे, जसं पारंपरिक पद्धतीनं प्रेत जाळण्याची गोष्ट किंवा शव विच्छेद जाळण्याची पद्धत, तर ती पद्धत जुनी झालेली आहे. आता पद्धती खूप चेंज झालेल्या आहे. तर इलेक्ट्रिक शव दाहिनी ही तिथं व्हावं अशी ज्येष्ठ नागरिकाची ती इच्छा आहेच आणि ही सर्व ची संमती याला असेल असं मला वाटतं.
आणि त्या नक्कीच करू शकतील हे असं मला विश्वास आहे. ठीक. हा तर अनेक अपेक्षा घेऊन या ठिकाणी वार्डातील एकंदरीत प्रभागातील हे नागरिक आपल्या सोबत आपण पाहिलेत, चर्चा केलेली आहे. तर कोमलताई या सगळ्यांच्या अपेक्षा कशा पद्धतीने पूर्ण करणार आहेत ते एकदा आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिकांसाठी गार्डन वगैरे असतील त्याची सोय, वाचनालय असतील तरुणांसाठी, या सगळ्या सुविधा मी पुरवण्याचा प्रयत्न करेल. आणि महिलांसाठी जे पाण्याची सोय आहे ती 1 ते 2 दिवस आड करण्याचा मी प्रयत्न करेल. या ठिकाणची गुन्हेगारी जी वाढती गुन्हेगारी आहे, व्यसनाधीन जे तरुण आहेत, हा. तर याबाबत तुम्ही काय कराल? हा, जे व्यसनाधीन तरुण आहेत, रामनगर तर व्यसनाधीन तरुणांसाठीच आता सध्या ओळखलं चाललंय, तर त्यांच्यासाठी चांगले प्रशिक्षण घेऊन त्यांना योग्य त्या मार्गाने, त्यांना एखादा छोटासा बिझनेस असेल, जॉब असेल, यामध्ये मी म्हणजे प्रयत्न करेल, त्यांच्यासाठी मदत करेल. बरं. आणि युवतींसाठी काय तुमच्याकडे काय प्लॅन आहे? युवतींना म्हणजे म्हणजे कौशल्य रोजगाराच्या दृष्टीने काय हा, कराल? कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांनी पण त्यांचा छोटा मोठा बिझनेस उभा करायला हवा. आणि माझ्याकडे ऑलरेडी स्कूल असल्यामुळे मी त्यांना मार्गदर्शन नेहमी करतच असते. त्याच बरोबर लाईटची व्यवस्था जी आहे, कोणीतरी मुद्दा उपस्थित केला, तर त्या संदर्भात काय करणार? लाईटची देखील सुविधा मी नक्कीच उपलब्ध करण्याचा तिचा प्रयत्न करेन. बरं. ठीक आहे. या ठिकाणी आपण पाहिलं की कोमल रंधे पाटील या उभ्या आहेत आणि नक्कीच या वार्डातून त्यांना बहुमतानं नागरिकांचा पाठिंबा आहे असं सध्याच्या चर्चेतून दिसून येत आहे. तर पाहूया अजून कसा प्रतिसाद मिळतोय. आणि सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून बोला. वार्डाचा सर्वांगीण विकास व्हावा हम्म. ही तळमळ आम्हा सर्व नागरिकांची आहे. बरं, आणि बरं. त्या दृष्टिकोनातून प्रभागाचा विकास करण्यास योग्य उमेदवार आहेत. हम्म. आणि त्यांना पक्षाने अगदी प्राथम्याने म्हणजे त्यांना अगोदर प्राधान्याने. प्राधान्याने त्यांना तिकीट द्यावं ही अशी आमची अपेक्षा आहे. ओके. ते नक्कीच पूर्ण होतील. विकास करतील, पूर्ण ओके. करतील ते. तर कोमलताई आपल्या वार्डामधून उभ्या आहेत, तर काय सांगाल तुम्ही? कोमलताईच्या पाठीमाग आहे आम्ही. बर, बर. आणि ते चांगलं करतील अशी आमची अपेक्षा आहे. हा, बा. म्हणजे खूप अपेक्षा तर त्या पेलणार आहेत आणि त्या सक्षम आहेत. तर ताई काय वाटतं तुम्हाला? नाही, करते ना ते चांगलं करते पुढे सोल्युशन. बरं, ठीक. आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल कायझिन इंडिया न्यूज चॅनलच्या वतीने आपले धन्यवाद. आपण आलात, वेळ दिलात आम्हाला, त्याबद्दल धन्यवाद. आपले धन्यवाद.